तर आता दुसरीकडे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विखे आणि कोल्हे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात आयोजित विवेक कोल्हे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला याचा थेट प्रत्यय आलाय। तर या कार्यक्रमाला भाजपमधील विखे विरोधकांसह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काँग्रेसच्या प्रभावती घोंगरे यांनीही विखेंना डिवचलंय, तर विवेक कोल्हेंनी विखेंना जाहीर आवाहनही दिलंय। काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असूनही भैयांच्या सत्काराला आले। पक्ष जरी तुमचा तर माणूस आमचा असा मला विश्वास वाटला। आणि तुम्हाला फक्त कोपरगाव सांभाळायचं नाहीये तर तुम्हाला महाराष्ट्र तर पुढे सांभाळतात, पण सध्या तुम्हाला राहता आणि शिर्डी मतदारसंघही सांभाळायचा आहे। अडथळे आणून आमच्या या शेतकऱ्यांची काम देणू कुठेतरी अडचणीत आणू नका ही जाहीररित्या या वीरभद्र महाराजांच्या रणांगणातून मी त्यांना करू इच्छितो। आणि परंतु मूळ स्वभावाप्रमाणे किती संयम ठेवायचा प्रयत्न केला तरी कुठेतरी संयमाला मर्यादा असते। जब भी मैं घायल होता हूँ तब मैं घातक होता हूँ, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं।